त्यामुळे अनेकांनी जेव्हा प्रतिक्रिया देताना सुद्धा आपण बघितलं तर अजित पवारांच्या अनेक आठवणी सांगितल्या, कशा प्रकारे त्यांनी पहिली निवडणूक लढवली, त्यानंतर उपमुख्यमंत्री ते 6 वेळेस झाले, या सगळ्या आठवणी सांगितल्या. प्रत्येकाला मार्गदर्शन अजित पवारांचं लाभलेलं होतं. प्रत्येकांना एक गुरुमंत्र त्यांनी राजकारणात दिलेला होता. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी मोठं केलं होतं आणि त्यामुळे एवढी गर्दी आपल्याला अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी पाहायला मिळते. आणि रोहित पवार हे स्वतः बाहेर येऊन सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतात की आपण शांततेत रांगेत यावं आणि अजित पवारांच्या पार्थिवाच्या इथे जाऊन अंत्यदर्शन घ्यावं. खरं तर तासभरच हे पार्थिव इथे असणार आहे, कारण तासभरानंतर हे पार्थिव पुन्हा एकदा बारामतीमध्ये जाईल, जिथे आपण बघितलं वेदांत थोडंसं थांबवते. मिकी घई आपले प्रतिनिधी सुद्धा तिथून आपल्या सोबत आहेत. मिकी, मिकी, जर माझा आवाज पोहोचत असेल तुझ्यापर्यंत? प्रज्ञा, अगदी जर आपण बघितलं तर काठेवाडीतील जे अजित पवारांचं गाव आहे, ज्या ठिकाणी त्यांचा हा बंगला आहे, तिथं अजित पवारांचा पार्थिव पोचलेला आहे आणि बाहेर आपण बघू शकतो अगदी मोठ्या प्रमाणात जे काठेवाडीतील गावातील लोक आहेत, जे अजित पवारांना आपलं कुटुंब मानत होती, किंबहुना वेगवेगळ्या शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने इथं पोहोचलेले आहेत आणि प्रत्येकाला आतमध्ये जाऊन अजित पवारांच्या जे पार्थिव आहे त्याचं अंत्यदर्शन या ठिकाणी घ्यायचं आणि त्यासाठीच इथं मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. काही वेळापूर्वीच जर आपण बघितलं तर जय पवार देखील आतमध्ये गेलेले आहेत, त्यांच्या पत्नीसह ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि प्रत्येक जण हेच विनंती करते की आम्हाला अजितदादांना बघायचं आहे, कारण अजून सुद्धा या कार्यकर्त्यांना, या सगळ्या काठेवाडीच्या सदस्यांना, गावकऱ्यांना विश्वास होत नाहीये की अजित पवार त्यांच्यातून निघून गेलेले आहेत आणि अनेक वेळा ते त्यांच्या कामानिमित्त असतील, अजित पवारांना कुटुंबाचं सदस्य मानायचे आणि काही लोकांशी इथं आपण बोलायचं नक्कीच प्रयत्न करूयात. दादा, अजित पवार काठेवाड्यातून आहात तुम्ही, याच गावातील सदस्य? अजित पवार हे प्रत्येकासाठी इथं कुटुंब म्हणून आहे, म्हणजे आज इथं अशा पद्धतीने यावं लागेल कधी वाटलं नव्हतं प्रत्येकाला? असं नाही, कधीच अपेक्षा नव्हती, ही अपेक्षा नव्हती कधीच. वाईट दिवस उजाडला कालचा, वाईट दिवस. आज इथे येणारा प्रत्येक माणूस काहीतरी अपेक्षा घेऊन यायचा, पण आज आलेला माणूस निशब्द होऊन पाठीमाघारी जातोय. प्रत्येकाचं समाधान केलेलं आहे दादांनी. दादांना बांधायला भेटली नाही म्हणून मी राखी घेऊन आलेली. दादा खूप वाढ झाला दादा, आमच्या सगळ्या बहिणींसाठी तुम्ही काय बोलावं ते समजा मला. प्लीज पुढे जा, प्लीज प्लीज आमचा भाग गेला. पुढे चला, लेडीज पुढे चला, लेडीज त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि आपण बघतोय काठेवाडी या ठिकाणी या बंगल्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात इथल्या जे ग्रामस्थ आहेत आणि त्याचबरोबर राज्यभरातून जे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. रोहित पवार स्वतः गेटवर आलेले आहेत, किंबहुना इतर कुटुंबाचे सदस्य देखील गेटवर आहेत आणि विनंती करतात की हळूहळू आतमध्ये घेऊयात, अजितदादांना शिस्त आवडायची, तेच शिस्तीचं पालन आपण करूयात, असं देखील आव्हान या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि काठेवाडीतील ग्रामस्थांना केलं जात आहे. अर्थात अजित पवार या गावावर खास प्रेम करायचे, कारण अजित पवारांचं संपूर्ण लहानपण याच काठेवाडी गावामध्ये गेलेलं आहे. प्रत्येक जण या काठेवाडीतील अजितदादांना आपलं कुटुंबातील सदस्य म्हणून या ठिकाणी मानतं आणि त्यामुळंच आज अजित पवारांचं अशा पद्धतीने अपघाती मृत्यू झाल्यानंतर आज संपूर्ण काठेवाडीतील हे सगळे लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेले आहेत. आपण बघतोय गेटवर चढून पोलीस
या सगळ्या लोकांना विनंती करतायत की हळूहळू तुम्हाला आतमध्ये सोडलं जाईल. जवळपास 1 तास अजितदादांचं पार्थिव या ठिकाणी ठेवलं बरोबर जाणार आहे आहे. आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या अंत्यदर्शन या ठिकाणी डोळ्यामध्ये आज घेता पाणी आहे येतील. आणि मात्र अजित तरी पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी मिकीकडे राखी पाहायला राखी मी देणार आहे दादांना. पुढल्या वर्षी मला राखी बांधायला भेटणार नाही. तुम्ही दरवेळी यायचात, नाही दरवर्षी यायचात तुम्ही? येऊ. त्याच्यामुळे आपण बघतोय मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते इथे अगदी रांगेमध्ये, जसं आपण बघितलं की